आधी काय पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा, पगार आमच्या हक्काचा. शेतकऱ्यासारख्या कर्मचाऱ्यांनाही आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून नाईलाजाने कोणी शहरातून आम्ही या भीक मागण्याचं आयोजन केलेलं आहे. हे भीक मागून आम्ही शासनाला देणार आहोत. ठिकाणी शासन असल्यामुळे आम्ही हे भीक मागून देणार आहोत. त्याकरता या भीक मागण्याचं आयोजन केलेलं आहे. तरी सुज्ञान नागरिकांना आमची कळकळीची विनंती, आपण हे रस्त्यावर उतरून महापालिका कर्मचाऱ्याला सहकार्य करावं अशी आमच्या कर्मचाऱ्यांच्या वतीनं सर्वांना विनंती करण्यात येत आहे आणि आवाहनही करण्यात येत आहे. जोपर्यंत कर्मचाऱ्यांना कोणी साथ देत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांना पगाराचा प्रश्न मिटणार नाही. निवेदन देण्यात जाणार आहे.
तरी कोणीही घोषणा करू नये, शांतता सुव्यवस्था भंग होईल असं कोणी वागू नये. आपल्यासोबत या परभणी शहराचे प्रथम नागरिक आपल्या महापालिकेचे महापौर पहिल्या दिवसापासून आपल्यासोबत आहोत. आपल्याला कुठल्याही प्रकारची भीती नाही आणि खरोखरच ज्यापासून महापालिका स्थापन झाली तेव्हापासून आम्ही पहिलेच महापौर पाहतो, त्यांचं कर्मचाऱ्यांच्या वतीने आम्ही अभिनंदन करतो आणि यापुढेही असेच आमच्या संघ राहतील असे आम्हाला विश्वास आहे. आता कोणी गडबड करू नये. साहेब आलेले या ठिकाणी आपल्याला शिस्तीत ज्या प्रकारे आपण शांततेत आलो तसंच शांततेत उभे राहा. आम्ही शिष्टमंडळ निवेदन देऊन येईपर्यंत या ठिकाणी बसायचं आहे. नंतर आपण आपल्या जे आपलं आंदोलन चालू आहे महापालिकेमध्ये त्या टेंटमध्ये सर्वांनी जाऊन बसायचं आहे. कोणीही गडबड करू नये असे सर्व कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती. टप्प्यामध्ये आलेलं काहीतरी तुम्हाला विलंब लागेल की त्याच्यासाठी काहीतरी तुम्हाला धीर धरावा लागेल. त्याच्यानं खचून जाऊ नका आणि संयम ठेवा. आपली मागणी मान्य होणार म्हणजे होणारच आहे हे आपल्या एकीच्या बळावर. त्याच्यानं मी सर्व कर्मचाऱ्यांना संघटनेच्या वतीने विनंती करतो की आपण जो लढा हा पुकारलेला आहे वाढीव अनुदानाचा तो पूर्ण होईपर्यंत आपल्याला कॅबिनेटची मंजुरी भेटेपर्यंत आपलं आंदोलन हे मागं घेतल्या जाणार नाही. ही ठामपणे सर्वांची भूमिका आहे. ही आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष दिले नाही पाहिजे. संघटनेचे पदाधिकारी या पेंडलमधून अध्यक्ष सचिव असेल कुणी असेल जे जबाबदार व्यक्ती आहेत ते तुम्हाला आवाहन करणार नाहीत तोपर्यंत तुम्ही दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे नाही अशीच मी विनंती करतो आणि हा लढा असंच चालू राहील असं जाहीर करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.